ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसणार आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की घरामध्ये श्वेता मात्र आता वेगळीच कारस्थानं करत इकडे बसलेली आहे. आणि या वेळेला मात्र आता श्वेताची सगळी कारस्थानं अस्मिताच्या एका हुशारीमुळे उघडकीला येणार असतात. बघ फरक बघ, म्हणजे फक्त नुसती कारस्थानं नाही उघडकीला येणार, तर आता मानसीच्या हातून मात्र आता सायलीला अडकवण्याचा जो काही घाणेरडा डाव आता खेळण्यात येणार आहे, त्या डावातच मात्र आता इकडे मानसी सुद्धा आता अस्मिताला सापडणार आहे. ज्या वेळेला मात्र आता श्वेता मानसीला म्हणजे आता सायलीला अडकवण्यासाठी मानसीचा वापर करण्याचा प्रयत्न करणार, तेव्हा अस्मिताच्या एका हुशारीमुळे म्हणा किंवा आता नियतीने घडवून आणलेल्या चमत्कारामुळे म्हणा, मात्र आता इकडे मानसी सकट पळून जाणाऱ्या श्वेताला अस्मिता पकडणार आणि एकाच वेळेला सत्याचा महाभयंकर उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे. नक्की आता हे सगळं कसं घडणार, काय घडणार, या सगळ्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. छोटासाच व्हिडिओ अजिबात चुकवू नये. अस्मिताला श्वेता आता विचारते, काय झालं? सायलीताईंच्या खोलीमध्ये तुम्ही गेला होतात ना, कशाबद्दल बोलतायत त्या? म्हणजे आता त्या मला चिंतेत वाटलं ना म्हणून विचारलं, बाकी काही नाहीये. आणि त्यावरची अस्मिता सांगायला लागते, अगं काय माहितीये का, त्या अर्जुनला काहीतरी हातामध्ये लीड लागलेली आहे. अर्जुनला कसला तरी पेन ड्राईव्ह सापडलाय. झालं, श्वेताला मात्र समजलेलं आहे की अर्जुनला पेन ड्राईव्ह सापडलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता मात्र हा तोच पेन ड्राईव्ह असणार आहे, जो पेन ड्राईव्ह मात्र आता इकडे राकेश आणि सचिन शोधतोय. मग आता श्वेता ताबडतोब आपला मोबाईल घेते आणि तिकडून आतमध्ये फोन करण्यासाठी निघून जाते. ज्या वेळेला ती आता फोन करण्यासाठी निघून जाते आणि त्याच वेळेला इकडे आता अस्मिताला डाऊट आलाय. बरं, तोपर्यंत मात्र आता सायली म्हणते, मला काय वाटतं, या पेन ड्राईव्ह मध्ये जे आता लोकेशन आहे त्या लोकेशनवरती जर का आपण जाऊन म्हणजे भेटलो तिकडे, तर कदाचित आपल्याला काहीतरी लीड सापडेल. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, हो आपण आत्ताच्या आत्ता निघतोय, पण सायली तू नको येऊस, काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुझ्या बाबतीत कोणतीही रिस्क आता घेऊ शकत नाहीये. आणि त्यावरती सायली म्हणते, अर्जुन सर असं करू नका, मी आता जर का तिकडे आले ना तर कदाचित ज्या गोष्टी मात्र आता तुमच्या वकिली नजरेला किंवा आता पोलिसी नजरेला कळणार नाही, त्या एका आईच्या नजरेला 100% कळतील, कारण त्या मुलींना मी आता आईच्या मायेने वाढवलेलं आहे. असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात, मला काय वाटतं, घ्या ह्यांना सोबत, आपण सेफली ह्यांना आणूया. कारण आपण पाहिलं की आत्तापर्यंत मात्र आता आपल्याला ते CCTV कॅमेरे दिसले नाही, ते त्यांना दिसले. बरं, इतकंच नाही तर त्या दिवशी ती बॅग सुद्धा कोणाला दिसली नाही, ती त्यांना दिसली. कदाचित बरोबर बोलतायत त्या. जी गोष्ट मात्र आपल्या नजरेला प्रोफेशनल नजरेपासून सुटू शकते, ती गोष्ट त्यांच्यापासून नाही सुटू शकत. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पण आता जास्त पॅनिक होऊ नको, आपण जाऊया. अर्जुन त्या ठिकाणावरती जायला निघालाय, पण त्या ठिकाणी मुली नाहीच आहेत ऑलरेडी, कारण या लोकांनी मात्र आता असाच काहीतरी प्लॅन केलाय की मुलींना त्या लोकेशनवरती ठेवायचंच नाहीये किंवा आता मिसगाईड करण्यासाठीच मात्र आता ती 2 लोकेशन तिकडे दिलेली आहेत. आणि त्याच वेळेला मात्र आता प्रिया इकडे चांगलीच चिडले आणि प्रिया आता विचार करायला लागत आहे की काहीही झालं तरी सुद्धा या सायलीला पुन्हा जेलमध्ये जर का मला आणायचं असेल, तर आता वापर करायला लागणार आहे तो म्हणजे मानसीचा. आता या मानसीला या सगळ्यातून बाहेर काढून तिचा वापर करून मगच आता सायलीला आपण अडकवू शकतो, हा आता तिने मनाशी निश्चय केलेला आहे. बरं, तोपर्यंत इकडे आता श्वेता फोन करते आणि फोन करण्यासाठी श्वेता बाहेर येते. ज्या वेळेला श्वेता फोन करण्यासाठी बाहेर येते, अस्मिताला का कुणास ठाऊक डाऊट आलाय. मगापासून ही आता सायली अर्जुनचं काय चाललंय असंच विचारण्याचा प्रयत्न आता करत आहे. पण या सगळ्यामध्ये तिच्या डोक्यात काय चाललंय हे तिला माहित नाहीये. म्हणून आता अस्मिता श्वेताचा पाठलाग करत किंवा श्वेता आता तिकडून धावत पळत उठून गेलेली म्हटल्यावरती तिच्या मागोमाग मात्र आता यायला निघाले की नक्की हिच्या डोक्यात काय चाललंय. तर आता श्वेता फोनवरती सांगत आहे, माझा डाऊट खरा ठरलाय, अर्जुन आणि सायली यांच्या हातात तो पेन ड्राईव्ह लागलाय. बरं, इतकंच नाहीये, नुसता पेन ड्राईव्ह हातामध्ये लागला नाही, त्यांनी त्याचा पासवर्ड सुद्धा क्रॅक केलाय. आणि त्यावरती मात्र आता लगेचच सचिन सांगायला लागतो, म्हणजे पासवर्ड क्रॅक करून त्याच्यामध्ये काय सापडले. यावरती ती म्हणते, तेवढं काही मला समजलेलं नाहीये, पण इतकं समजले की ते आत्ताच्या आत्ता कुठेतरी बाहेर निघाले. जर का त्या पेन ड्राईव्हमध्ये त्या मुलींचं लोकेशन असेल, तर तुम्ही ताबडतोब त्या मुलींना तिकडून हलवा.
यावरती सचिन म्हणतो चिंता करू नकोस, मुळातच त्या पेनड्राईव्हमध्ये तसलं कसलं लोकेशन वगैरे काही नाहीये, ते सगळे आता मिसगाईड करण्याचा प्रकार आहे. यावरती ती म्हणते बघा हा अजून काय आहे त्या पेनड्राईव्हमध्ये. यावरती ते सांगायला लागतात त्याच्यामध्ये नंबर आहेत. हां, म्हणजे त्या नंबरच्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो, पण सध्याच्या घडीला तरी आपण सेफ आहोत. इकडे अस्मिता श्वेता कुणाशी बोलते? काहीतरी गडबड आहे. श्वेता मगापासून मात्र आता अर्जुन आणि सायली यांच्याबद्दल विचारत आहे आणि त्याच्यातच ती आता ह्या काय करतेय? काहीतरी गडबड आहे. पण तिला डायरेक्ट नको विचारायला. मी आता अर्जुन आणि सायली या दोघांच्या सोबत आता बोलून घेते आणि मगच तिच्याशी बोलते. बरं तोपर्यंत आपण इकडे पाहतोय प्रियाच्या सुपीक डोक्यातून वेगळीच कल्पना बाहेर आलेली आहे. इकडे आता तोपर्यंत अर्जुन सायली त्या लोकेशनवरती गेलेत, पण आपण पाहिलंय की त्या लोकेशनवरती त्यांना आता काहीच सापडलेलं नाहीये. हां, पण सायलीला मात्र आता तिकडे एका मुलीची बॅग, तिच्या वह्या पुस्तकं, तिच्या अक्षरं आणि त्या सगळ्यावरून सायलीने ओळखलेलं आहे की ही त्या मुलीचीच म्हणजे आता आपल्या आश्रमातल्या असलेल्या वेदिकाचीच आता वही आहे. आणि त्यानंतर मग ती बाहेर आले आणि तिकडे लपवून ठेवलेली मात्र आता ती व्हॅन सुद्धा तिला दिसलेली आहे. ज्या वेळेला तिला आता ती व्हॅन दिसले आणि त्यावेळेला मात्र आता ती अर्जुनला सांगायला लागते, अर्जुन सर ही बघा ही तीच व्हॅन आहे ज्या व्हॅनने मुलींना मात्र आता पकडून नेलं, CCTV फुटेजमध्ये आपल्याला दिसलं होतं. बरं हे सगळं झाल्यावरती अर्जुनला कळलंय की इथे मुली आणल्या गेल्या आणि इथून मुली हलवल्या गेलेल्या आहेत. लगेचच फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या सगळ्यांना बोलवलं जातं आणि या ठिकाणावरती चौकशी म्हणजे सगळी इन्व्हेस्टिगेशन केली जाते की मुली कुठे होत्या आणि कुठे नेण्याची शक्यता आहे. बरं हे सगळं होत असताना प्रिया मात्र आणि त्यानंतर मात्र आता तिच्या डोक्यात एकच विचार चालू आहे आणि ती विचार करायला लागते काहीही झालं तरी सुद्धा मानसीला मात्र आता मोकळं करण्याची वेळ आलेली आहे. कारण आता हीच मानसी सायलीला मात्र आता या सगळ्यामध्ये अडकवू शकते. प्रियाच्या डोक्यामध्ये घाणेरडं मात्र आता राजकारण चालू आहे आणि प्रिया लगेचच सचिनला कॉल करते. सचिनला कॉल केल्यावरती प्रिया आता सांगायला लागते, हे बघ काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर त्या आता मानसीला मोकळं कर. यावरती सचिन म्हणतो वेळ लागलाय का? त्या मुलींना आजच्या आज आपल्याला तिकडे पाठवायचं आहे. आपण त्यांचे पैसे घेतलेले आहेत. आणि यावरती ती सांगायला लागते, हे बघ म्हणजे आता तू सगळ्यांना पाठव, पण त्या मानसीला नाही पाठवायचं. एक गोष्ट लक्षात घे, ही मानसी मात्र आता सायलीचा वीक पॉइंट आहे. काहीही झालं तरी सुद्धा मानसीला मात्र आता हाताशी धरून मी या सायलीला आणि अर्जुनला नाही ना देशोधडीला लावलं तर नाव नाही सांगणार आता प्रिया. असं म्हटल्यावरती सचिन म्हणतो, तू आगीच्या सुडामध्ये मात्र आता पेटून उठलेस म्हणून तुझ्या डोक्यामध्ये असं काहीतरी चाललंय. पण प्रिया हे आपल्यासाठी धोकादायक असू शकतं. प्रिया सांगायला लागते, काही नाहीये, तू फक्त आता एक काम करायचं आहेस, मी श्वेताला काय ते सांगते. बरं हे सगळं झाल्यावरती हे दोघं जण तिला भेटायला आलेत. भेटायला आल्यावरती ते तिला समजावण्याचा प्रयत्न करतायत की प्रिया अगं काय करतेस तू? आम्हाला असं वाटतंय की त्यांना सगळ्यांना जाऊ दे. प्रिया म्हणते नाही, मी जे काही सांगते ना ते आता तुम्ही सगळ्यांनी नीट ऐकून आणि आता मानसीला सोडा. आणि मानसीला मात्र आता जर का आपल्याला सायलीला अडकवण्यासाठी वापरायचं असेल ना तर हे सिम कार्ड टाकून एक छोटा मोबाईल तिच्या हातात द्या, म्हणजे तिला सापडेल असा ठेवा, जेणेकरून मात्र या सगळ्यामध्ये मात्र आता ती सायलीला कॉन्टॅक्ट करण्याचा 100% प्रयत्न करणार. आणि त्यानंतर मात्र आता सायली तिला वाचवायला धावत पळत तिकडे येणार. पण ज्या वेळेला सायली तिला वाचवायला तिकडे आता येईल ना त्यावेळेला ऑलरेडी पोलिसांना टिप देऊन ठेवायची आहे. पोलिसांना टिप द्यायची आणि या सगळ्यामध्ये पोलिसांना ऑलरेडी मात्र आता सांगायचं की तिकडे आता सायली म्हणजे तिकडे आता त्या मुलींची तस्करी होते आणि तिकडे पोलीस पोहोचतील, सायलीला पकडतील आणि झालं सायलीचा खेळ खतम. प्रियाने जबरदस्त प्लॅनिंग केलंय. बरं आता प्रियाला हे माहिती नाहीये की हे तिचं प्लॅनिंग मात्र आता इकडे अस्मिताच्या एका हुशारीमुळे मात्र आता पूर्णपणे फसणार असतं. ज्या वेळेला सगळ्या मुलींना मात्र आता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार असतं आणि त्याच वेळेला मात्र आता तिकडे आता बाजूला ठेवण्यात आलेला आहे. मानसी मात्र या सगळ्या एकटीलाच ठेवण्यात येतं आणि लगेचच मात्र आता प्रिया सांगायला लागते, हे बघ श्वेता, ज्या ठिकाणी तुला आता सांगते आहे त्या ठिकाणी मानसीला घेऊन जा. आणि तिथे आता म्हणजे हे ठिकाण कुठचं असणार आहे माहितीये? रविराजांनी सायलीच्या नावावरती केलेली प्रॉपर्टी.
मुद्दामच या सगळ्यामध्ये सायलीच्या नावावरती केलेल्या प्रॉपर्टीच्या इथेच तिला घेऊन जायचं आहे, जेणेकरून या सगळ्यामध्ये ज्या वेळेला मात्र आता ती त्या ठिकाणी जाईल तेव्हा ती प्रॉपर्टी सायलीच्या नावावरती राहील आणि सायलीच्या नावावरती असलेल्या प्रॉपर्टीच्या ठिकाणी या मुली सापडल्या म्हणून सायली अडकली जाईल. फक्त तिला एकटीला ठेवलंय, तिला घेऊन मात्र आता योग्य त्या ठिकाणी पोहोच असं म्हटल्यावरती श्वेता सांगते ठीक आहे. श्वेताला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे अस्मिता तर कामावरती गेले, आपल्यावरती कोण लक्ष ठेवणार. पण अस्मिताला इतका मोठा डाऊट आलाय की ती आता तिचा पाठलाग करते आणि मात्र आता प्रेक्षकांनो अस्मिताला डाऊट आल्या कारणाने तिने आता श्वेतावरती नजर ठेवत ज्या वेळेला ती मानसीला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेत आहे त्यावेळेला मात्र आता तिला पकडलंय. एका झटक्यात मात्र आता असा काहीतरी गौप्यस्फोट तिने केलेला आहे आणि आता ती इकडे सगळ्यांच्या समोर तिचं महाभयंकर सत्य आता समोर आणते आहे. एका झटक्यात मात्र आता सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये पकडली गेलेली आहे ती म्हणजे स्वतः आता श्वेता आणि ती पण मानसी सोबत. मग आता मानसी सगळ्या गोष्टी उलगडणार आहे सायली समोर. कुठे आहेत त्या मुली, काय झालंय आणि इथूनच मालिका टर्निंग पॉइंटवरती येत त्या मुलींना वाचवण्यात सायलीला यश मिळत मात्र सायली निर्दोष सुटणार आहे.